पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी दिनी त्यांच्या संघर्षाचे स्मरण होत असतानाच प्रकल्पग्रस्तांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। करंजाडे येथील काळभैरव मंदिर परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे आदरांजली कार्यक्रमाला गालबोट लागले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील स्वच्छता विभागातील एका कंत्राटी कामगाराला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद झाला। जन्मशताब्दी निमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमादरम्यान एका फलकावर संबंधित कामगार व त्याच्या कुटुंबियांचे फोटो लावून निषेध व्यक्त करण्यात येत होता। फोटो लावल्याने संतप्त झालेल्या दुसऱ्या गटाने जाब विचारला असता या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले। या घटनेनंतर करंजाडे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। काय सांगाल दिबासाहेबांची 100वी जयंती साजरी करता आहेत, काय भावना सर्वप्रथम आपल्या? सर्वप्रथम दिवांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिवांना आज जयंतीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त सर्व दिवा प्रेमींना, स्थानिक भूमिपुत्रांना मनापासूनच्या शुभेच्छा। आणि या शुभेच्छा देत असताना एकच सांगेन की लवकरात लवकर परमेश्वर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना सुबुद्धी देव की जेणेकरून माझ्या नेत्याचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ लागावं, अशी सर्व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने मी त्यांना साकडं करतो। सध्या मुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत, पुन्हा त्यांनी सांगितले की तिसरी धावपट्टी आता उभारणार आहे, पण मात्र दिबा पाटलांच्या नावाबद्दल फक्त दिलं जाणार आहे असं वक्तव्य केलं जातं, त्या संदर्भात काय सांगाल? मुख्यमंत्री पदाचा योग्य तो आदर करून देवेंद्र फडणवीस हे खोटारडे आणि फसवे मुख्यमंत्री आहेत। ते आम्हाला माहितीच असेल की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, मी अविवाहित राहीन, अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे देवेंद्र फडणवीस नंतर त्यांनी हे केलं। उत्तर द्या। आम्ही दादा केलं सांगता ना, काय दादा काय गुंडगिरी केलं ना, काय केलं सांगा। आता पत्रकार